दीपभव मित्रांनो, मी किशोर झोटे. पुन्हा एकदा स्वागत माझ्या चला शिकूया तंत्रस्नेही होऊया या यूट्यूब चॅनलवरती. स्क्रीनवर आपण बघत आहात तर हे पत्र निर्गमित झालेलं आहे आणि ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो. हे 11/4/25 पत्र निघालेलं आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे आणि विषय आहे वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण 2025-26 करता ऑनलाईन नाव नोंदणी करण्याबाबत. मागील 2 वर्षापासून जवळपास आपण या प्रशिक्षणाची वाट पाहत होतो आणि त्या प्रशिक्षण ऑनलाईन किंवा ऑफलाईन या पद्धतीमध्ये अडकलेलं होतं आणि अखेर फक्त नाव नोंदणी ही ऑनलाईन राहणार आहे आणि प्रशिक्षण जे आहे ते आपलं ऑफलाईन होणार आहे. तर या संबंधीचं हे पत्र. यामध्ये आपल्याला नाव नोंदणीसाठी ऑनलाईन जी नाव नोंदणी करायची आहे ते साईट इथे दिलेली आहे बघा पत्रामध्ये. www.ma.ac.in या संकेतस्थळावरती आपल्याला जाऊन तिथे प्रशिक्षणाची टॅब दिलेली आहे. तर तेच आपण बघणार आहोत की त्या प्रशिक्षण स्थळावरती आपण पोहोचायचं कसं आहे. त्याआधी काही आणखीन इतर पत्रामधल्या ज्या ठळक बाबी आहेत त्या आधी पाहून घेऊयात आपण. याच्या नोंदणीसाठी जो दिनांक दिलेला आहे तो आहे 30/4/25 पर्यंत. एकूण 12 वर्ष अर्थधारक सेवा पूर्ण होणे आवश्यक आहे वरिष्ठ श्रेणीसाठी. तर निवड श्रेणीसाठी प्रशिक्षण नोंदणीसाठी 30/4/25 पर्यंत एकूण 24 वर्ष अर्थधारी सेवा पूर्ण होणे आवश्यक आहे. आणि प्रशिक्षण नोंदणी जी आहे 25 रोजी सकाळी 11 वाजेपासून सुरू होणार आहे. तर 25/4/25 रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहील. यासाठी कोणत्याही प्रकारची मुदतवाढ देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी असं दिलेलं आहे. तर या दिलेल्या कालावधीतच आपल्याला नोंदणी करावी लागणार आहे. शेवटच्या तारखेपर्यंत वाट पाहू नये. त्यानंतर शालार्थमध्ये काही ज्या बाबी आपल्याला अपडेट करायचं आहे ते त्यांनी सांगितलेले आहेत. त्यानंतर आपल्याला मेल आय डी महत्त्वाचा असणार आहे आणि मेल आय डी देताना आपल्याला एक बघावं लागणार आहे की आपलं स्टोरेज जर फुल असेल तर अनावश्यक असलेले मेल, त्याचबरोबर आपलं गुगल फोटो या ॲपमध्ये असलेले आपले अनावश्यक असलेले फोटो आपण डिलीट करून टाकावे आणि आपल्या मेलवरती एक साधा आपल्याच मेलवरून म्हणा किंवा इतराच्या मेलवरून एक मेल टाकून बघावात की तो मेल आपल्याला प्राप्त होतो किंवा नाही. असाच योग्य तो मेल जो स्टोरेज फुल नसेल असा मेल आपल्याला इथे द्यायचा आहे. त्या मेलवरती आपल्याला OTP येणार आहे. एकदा भरलेली माहिती जी आहे ती आपल्याला व्यवस्थितरित्या पुन्हा तपासून पाहायची आहे. त्याचनंतर यावेळेस सुद्धा हे प्रशिक्षण शुल्क आपल्याला 2,000 इथे दिसतंय, 2,000 रुपये ठेवलेलं आहे. ते आपल्याला ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करायचं आहे. आणि अखेरच्या पानावर शिक्षण नाव नोंदणी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर नाव नोंदणीची ऑनलाईन रिसिप्ट पावतीची PDF आपल्याला जतन करून ठेवायची आहे. ती मेलवर सुद्धा येणार आहे. तसंच जर काही अर्ज भरताना तांत्रिक अडचण उद्भवली तर ज्या रजिस्टर मेलवरतून आपण आपली नोंदणी केलेली आहे त्या मेलवरतून आपल्याला इथे जे दिलेलं आहे बघा greattraining@ma.ac.in या मेलवरती आपल्याला मेल करून संपर्क साधायचा आहे. त्याचबरोबर नोंदणी केलेल्या शिक्षकांचे गटनिहाय प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर अधिक माहितीसाठी आपल्याला वेळोवेळी या साईटवरती भेट द्या असं सांगितलेलं आहे. आणखीन महत्त्वाचं म्हणजे इंग्रजी आणि उर्दू माध्यमातून वाचन साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रशिक्षण वर्ग जरी मराठीतून झाला तरी वाचन साहित्य हे आपल्याला या 2 अतिरिक्त भाषेमध्ये मिळणार आहे. त्याचबरोबर जर काही अडचण आली तर समन्वयासाठी आपल्याला इथे काही मोबाईल नंबर सुद्धा दिलेले आहेत. तर अशा पद्धतीने हे पत्र आलेलं आहे. तर ह्या काही सूचना आपण पाहिल्यात. आता आपण पाहूयात की नोंदणी करण्यासाठी त्या पोर्टलवरती नेमकं आपल्याला कसं जायचं आहे. तर त्या पोर्टलवर जाण्यासाठी सर्वप्रथम आपण आपल्या लाडक्या क्रोम ब्राउझरकडे जाऊयात. इथे क्रोम ब्राउझरवरती आल्यावर आपल्याला टाईप करायचं आहे ma.ac.in खाली आलेलं बघा सर्च, त्याला आपण क्लिक करूयात. अशा पद्धतीने आपल्यासमोर हे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं पेज इथे आपल्याला ओपन होईल. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर सगळ्यात वरती बघा उजव्या कोपऱ्यामध्ये 3 आडव्या रेषा दिसत आहेत जिथं आपल्याला आपल्या संस्थेचं नाव लिहिलेलं आहे. त्याच्यासमोर त्या 3 आडव्या रेषेला आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर डावीकडून आपल्याला एक असं पेज ओपन होईल ब्लॅकमध्ये.
त्यानंतर इथे बघा प्रशिक्षण डाएटच्या खाली दिसते बघा प्रशिक्षण नावाची टॅब. इकडे आपल्याला ते Facebook, Twitter हे दिसत आहे. त्याच्यामध्ये थोडीशी ती लपलेली असेल, त्याला आपण स्क्रॉल केलं तर अशा पद्धतीने तिथं प्रशिक्षण हे दिसते बघा आपल्याला. टॅबवरती आपल्याला इथं क्लिक करायचं आहे. त्यानंतर जो मेलचा आपल्याला दिसते बघा चित्र, त्याच्या खाली लपलेले दिसते आपल्याला एक ओळ, वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण. यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशी एक विंडो येते की वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणी दिनांक 15/4/25 रोजी सकाळी 11 वाजेपासून सुरू होईल. तर ह्या इथेच आपल्याला यायचं आहे आणि 15 तारखेला इथे येऊन आपल्याला आपली नोंदणी करायची आहे. ऑनलाईन नाव नोंदणीसाठी या साईटवरती, या पेजवरती आपल्याला यायचं आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.